श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आम्ही निघालेले अवधूतला दवाखान्यात घेऊन. असं झालेलं आहे की अवधूतचे दोन्हीही डोळे लाल झालेले आहेत आणि त्यासाठी अवधूतला दवाखान्यात घेऊन निघालेलो आहे. त्याचबरोबर अवधूतला ताप देखील आलेला होता आणि रिस्क नको याच्यासाठी मी पटकन उरकलं आणि आम्ही निघालो. आणि जरा ऊनच झालेलं होतं त्याच्यामुळे तोंडाला देखील बांधलं आणि म्हटलं की चला अवधूतला देखील गुंडाळून घेतलं आणि मग आम्ही निघालो दहिवडीला दवाखान्यामध्ये त्याला घेऊन. ताप होता, डोळा देखील त्याचा बघा ना एका बाजूला लाल लाल झालेला आहे आणि डोळ्यातून घाण देखील वाहत होती. आणि सकाळचं उठल्यानंतर डोळे असं म्हणजे चिकट चिकट त्याच्यातून पदार्थ देखील येत होता. आणि घरचा आवरता बराच वेळ झालेला होता. मग आम्ही निघालो दवाखान्यामध्ये अवधूतला घेऊन. ऊन देखील भरपूर झालेलं होतं आणि घरचा आवरताच बराच वेळ झाला. आणि शौर्या, आर्या आणि परिया तिघीजणी घरीच राहणार होत्या आणि आम्ही आणि आमचे हे आणि अवधूत आम्ही तिघीजणच दवाखान्यामध्ये जाणार होतो. तर सर्व काही आवरून झाल्यानंतर ऊन देखील झालेलं होतं की मग त्या दोघींनी म्हटल्या की तुम्ही देखील पटकन जा आणि पटकन या. त्याचबरोबर तहान वगैरे आता ऊन आहे म्हटल्यानंतर पर्समध्ये अवधूतची काही कागद वगैरे घेतलं आणि पाण्याची बॉटल वगैरे, अवधूतच्या चड्ड्या वगैरे काही काही घेतलं आणि मग आम्ही निघालो दहिवडीला दवाखान्यामध्ये जाण्यासाठी. कारण लहान मुलांच्याच दवाखान्यामध्ये जायचं होतं. इकडे तिकडे म्हटलं नको दाखवायला, कारण एकदाच आपण काही सतत जात नाही दवाखान्यामध्ये. जेव्हा जातो ना तर जात असताना ऊन देखील भरपूर होतं आणि अशा या उन्हामध्ये ना भयंकर असा झळया म्हणतात ना तर अशा देखील लागत होत्या. तर आम्ही खूपच काही गडबडीमध्ये आणि अधूनमधून आभाळ देखील येत होतं. असं वाटत होतं की पाऊस वगैरे येतोय की काय, पण उन्हाची तीव्र एवढी होती ना की खूपच भयंकर त्रास देखील होत होता. त्याच्यामध्येच अवधूतने माझ्या तोंडाचं देखील काढलं आणि त्यानंतर ना मला समजलं की त्याला एवढा घाम आलेला होता ना तर तो घामाने पूर्ण ओला चिकीच झालेला होता. तर त्यानंतर त्याला देखील थोडासा उघडा केला आणि त्यानंतर आम्ही म्हणजे दवाखान्यामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर दवाखान्यामध्ये म्हटलं की चला पटकन जाऊन येऊया. म्हटलं आता गर्दी वगैरे भरपूर आहे की काय, पण नव्हती एवढी गर्दी. त्याच्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर नंबर लावला. प्रवास करून एवढा कंटाळा देखील आलेला होता म्हणून जरा तिथे गेल्यानंतर बसलो. नंबर नसल्यामुळे जास्त काही, तर थोडा वेळ झाला. यांनी पाणी वगैरे घेतलं, मी देखील पाणी घेतलं आणि अवधूतचं मात्र इकडे तिकडे आरामात त्याची झोप झालेली होती. त्याच्यामुळे इकडे तिकडे पाहायचं देखील चाललेलं होतं. थोडा वेळ गेल्यानंतर असं समजलं की आमचाच नंबर आलेला आहे आणि 1-2च होते. तर पहिल्यांदा आम्हाला डॉक्टरांनी वजन करायला सांगितलं. तर अवधूतचं वजन एवढं कमी झालेलं होतं की तो अगदी 6.5 किलोच भरलेला होता. कारण उन्हाळ्यामध्ये रडून रडून त्याने खूपच त्रास स्वतःला देखील केलेला होता. आणि दवाखाना बघा ना, लहान मुलांचा दवाखाना हा नेहमी लहान मुलांच्याच खेळण्याने भरलेला असतो. तर तिथे फॅन वगैरे चालू होता, खूप गार असं वातावरण, आत टेम्परेचर होतं. त्याच्यामुळे अवधूतला देखील खूपच आनंद झालेला होता आणि तो एकदम तिथं बेडवरती खूप छान प्रकारे खेळत होता. आणि आरसा इतका सुंदर होता ना की त्याने नंतर तिथं जे चित्र वगैरे होती ना तर त्या चित्रांकडे पाहत होता. आणि अचानकच त्याला मी आरसा देखील दाखवला आणि तो आरशामध्ये देखील पाहू लागलेला होता. डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी चेक देखील केलं. डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मुलांना एवढा तेवढा ताप वगैरे येणार, पण डोळे वगैरे चिटकतायत. तर त्याच्यासाठी त्यांनी औषधं वगैरे लिहून दिली आणि म्हणाले की काही प्रॉब्लेम नाही, जरा थोडा इन्फेक्शन होतं उन्हामुळे, त्याच्यामुळे ते तसं झालेलं. तर मग येताना म्हटलं की काहीच खायचं नाही, परंतु ऊसाचा रस तरी घ्यायचा होता. तर ऊसाचा 1 ग्लास रस घेतला आणि मग आमची स्वारी निघाली परत घरी येण्यासाठी. आणि घरी येत असताना अचानकच रस्त्यामध्ये दिसलं ते म्हणजे जांभळाचं झाड. एक वेळ दिसलं आणि तेव्हा एवढा आनंद झाला आणि मी मिस्टरांना म्हटलं की अहो जांभळाचं झाड आहे आणि जांभळाने गच्च भरलेलं आहे. तर त्यांनी लगेचच गाडी देखील थांबवली, कारण लक्ष माझं पुढं होतं. खूप गोड गोड आहेत जांभळं आणि बघा रस्त्यावरतीच भेटलं जांभळाचं झाड. आणि असा आयुष्याचा जोडीदार असल्यानंतर काहीच हवं लागत नाही, महत्त्वाचं म्हणजे. कारण जांभळाचं झाड दिसल्याच मी त्यांना म्हटलं की जांभळाचं झाड आहे, तर ते लगेचच म्हटले की मी देतो तुला काढून. आणि ते चढले जांभळाच्या झाडावर. अवधूतचं बघा काय चाललंय बघायचं. आणि हे बघा छान छान गोड गोड जांभळे आहेत आणि हे चढलेत आमचे झाडावरती. तुम्हाला दिसतायत का बघा ते.
जांभळं काढण्यासाठी. पूर्ण जांभळाने झाड गच्च आहे. किती जांभळं आहेत बघा. मी मात्र जांभळाच्या झाडाखाली बसून जांभळांचा आस्वाद घेत होते आणि हे मात्र झाडावरती चढून जांभळे काढत होते. तिथं मला त्यांनी वरून घड देखील, जे काळे काळे जास्त पिकलेली जांभळं होती, तर त्या जांभळाचे घड देखील मला खाली दिलेले होते. मला म्हटले की तू अवधूतला घे आणि जांभळ खा. मी तोपर्यंत शौर्य आर्या परी घरी आहे, तर त्यांच्यासाठी देखील काढतो. तर त्यांनी कॅरी बॅग ही केली आणि अवधूतला बघा जांभळ चारलं, तर अवधूतचा चेहरा कसा झालेला आहे. तर त्याला एकदमच जरा आंबट 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 त्याचा चेहरा, तोंड बघा त्याने कशा प्रकारे केलेला आहे. तर यांनी एक कॅरी बॅग भरून त्यांनी जांभळं काढले आणि त्यांनी अशी म्हणजे हाताने तोडली जांभळं, एवढी पण नाही की अशी खाली पडलेली वगैरे. एकही जांभळ खाली पडलेलं नव्हतं. तर प्रत्येक जांभळ हे झाडाचंच तोडून त्यांनी पूर्ण कॅरी बॅग भरत घेतलेली होती. घरी माणसं देखील खूप जांभळं वगैरे खाऊन झाल्यानंतर आमची स्वारी निघाली घराकडे. ऊन हे कमी झालेलं होतं आणि वारा खूप छान गाडीवरती लागत होता, त्याच्यामुळे गरम पण काही होत नव्हता आणि मग आम्ही गेलो घरी निघालो. आणि अशा प्रकारे आजचा हा दिवस खूप आनंदात गेला. तर चला बाय बाय, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.